दरम्यान एमडी ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। ड्रग्ज कारवायांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या कारवाया करण्यात आल्या। मोठ्या केसेससाठी केंद्राकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करण्यात येईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितलं आहे। सन्माननीय सदस्य परिणय फुके यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। या सभागृहामध्ये अनेक वेळा या संदर्भात काही चर्चा झालेल्या आहेत आणि सभागृहाचा जो सेन्स आहे त्या अनुषंगाने राज्य सरकारने कारवाई केली आहे। पहिल्यांदा तर त्यांनी जो प्रश्न विचारला की NDPSच्या अंतर्गत या लोकांवर आपण कारवाई करतो, मग ते बेल घेतात आणि पुन्हा कारवाई करतात आणि म्हणून यांच्यावर मकोका लावता येईल का, तर आपण तो निर्णय आता घेतलेला आहे। आपल्या कायद्यामध्ये बदल करून आपण यांना संघटित गुन्हेगारीखाली मकोकाखाली अटक करता येईल या प्रकारचं अमेंडमेंट याच अधिवेशनात आणतो आहोत। या अधिवेशनामध्ये आपण ते अमेंडमेंट करून निश्चितपणे यांना त्या अंतर्गत आपण कारवाई करू।